मित्रांनो, तुम्हालाही दोन मुली असतील तर एक मुलीसाठी तुम्ही 50,000 आणि दुसऱ्या मुलीसाठी 25,000 रुपयाचं जे अर्थसहाय्य तर ते सरकारकडून तुम्ही घेऊ शकतात. हो मित्रांनो, राज्य सरकार माझी कन्या भाग्यश्री योजना राबवत असतं. या योजनेअंतर्गत तुमच्या मुलीच्या उज्ज्वल भविष्यासाठी राज्य सरकार हे अर्थसहाय्य देत असतं. मित्रांनो, राज्य सरकारचं माझी कन्या भाग्यश्री योजना सुरू करण्याचा एक महत्त्वाकांक्षी उद्देश म्हणजे ज्या मुलींना पूर्ण शिक्षण मिळत नाही किंवा शिक्षण करण्यासाठी त्यांना घराच्या बाहेर जाऊ देत नाही, समाजामध्ये त्यांना योग्य स्थान मिळत नाही, तर अशा मुलींना ही प्रोत्साहन भत्ता देऊन त्यांना समाजामध्ये एक मुख्य रेषामध्ये आणण्याचं काम राज्य सरकार माझी कन्या भाग्यश्री योजनेअंतर्गत करत आहे. कारण गेल्या अनेक वर्षापासून मुलींसोबत अनेक असे अत्याचार होत आहेत, तर त्यांना समाजामध्ये व्यवस्थितरित्या वागणूक मिळत नाही, त्यानंतर त्यांना काही असे अधिकार तर ते दिले जात नाही. त्यामुळे हीच गोष्ट किंवा हीच बाब लक्षात घेता राज्य सरकारने मुलींना प्रोत्साहन देण्यासाठी माझी कन्या भाग्यश्री योजना सुरू केली. आता महत्त्वाचा प्रश्न, या योजनेसाठी तुम्हाला अर्ज कशा पद्धतीने करायचा आहे, काय पात्रता अटी आहेत, याची सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. जरी चॅनलवर नवीन असाल तर चॅनल देखील सबस्क्राईब करून ठेवा. मित्रांनो, या योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील एखाद्या कुटुंबात दोन मुलीनंतर पालकांनी नसबंदी केली असेल तर त्यांना लाभ देण्यात येणार आहे. माझी भाग्यश्री कन्या योजना 2025 अंतर्गत मुलीच्या जन्मानंतर 1 वर्षाच्या आत पालकांना नसबंदी करावी लागेल आणि दुसऱ्या मुलीच्या जन्माच्या 6 महिन्यांच्या आत पालकांना नसबंदी करणे अनिवार्य आहे. या योजनेअंतर्गत दारिद्र्य रेषेखालील कुटुंब म्हणजे BPL त्यांचे वार्षिक उत्पन्न 1 लाखाच्या आत असणं गरजेचं आहे. त्यानंतर नव्या धोरणानुसार या योजनेअंतर्गत कुटुंबाचे जे वार्षिक उत्पन्न आहे तर ते 1 लाखावरून 7.5 लाख रुपये करण्यात आलं आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील ज्यांचे जे वार्षिक उत्पन्न आहे तर ते 7.5 लाखाच्या खाली असेल तर असे सर्व कुटुंब माझी कन्या भाग्यश्री योजनेसाठी पात्र असणार आहेत. मित्रांनो, या योजनेअंतर्गत मुलीला पहिल्यांदा जेव्हा मुलगी 6 वर्षाची होईल आणि नंतर जेव्हा मुली 12 वर्षाची होतील तेव्हा व्याजाचे पैसे प्राप्त होतील. जेव्हा मुलगी 18 वर्ष पूर्ण करेल तेव्हा त्या मुलीला पूर्ण रक्कम मिळेल. माझी कन्या भाग्यश्री योजना 2025चा संपूर्ण लाभ मिळवण्यासाठी मुलगी किमान 10वी पास व अविवाहित असावी. या योजनेअंतर्गत पात्र होऊ इच्छित असलेल्या राज्यातील पालकांना अर्ज हा करावा लागणार आहे. या योजनेनुसार मुलीच्या आईच्या नावावर बँक अकाउंट उघडले जाईल आणि याच बँक खात्यात महाराष्ट्र सरकारकडून माझी कन्या भाग्यश्री योजना 2025चे संपूर्ण पैसे या बँक खात्यातून पैसे काढण्याचा अधिकार फक्त मुलीच्या आई आणि मुलीलाच असणार आहे. तर असे बरेच लोक आहेत जे मुलीला ओझे समजतात आणि मुलींना मारतात आणि खूप ठिकाणी तर मुलींना शिक्षणाची सुद्धा परवानगी नसते. ही अडचण लक्षात घेऊन महाराष्ट्र सरकारने माझी कन्या भाग्यश्री योजना सुरू केली होती. मुलींचे प्रमाण सुधारण्यासाठी, लैंगिक निर्धार थांबविणे आणि स्त्री भ्रूण हत्या रोखण्यासाठी ही योजना राबवली जाते. योजनेच्या माध्यमातून एक सुद्धा मुलगी शिक्षणापासून वंचित राहायला नको, हा राज्य शासनाचा महत्त्वपूर्ण उद्देश माझी कन्या भाग्यश्री योजनेचा आहे. मित्रांनो, आता ही योजना कोणी सुरू केली तर महाराष्ट्र सरकारने ही योजना सुरू केली. 1 एप्रिल 2016 पासून ही योजना राज्यात राबवली जात आहे. तर राज्यातील सर्व जे पात्र लाभार्थी आहेत तर ते योजनेचा लाभ घेऊ शकतात. आता माझी कन्या भाग्यश्री योजनेचे फायदे काय होणार आहेत तर या योजनेचा लाभ ज्या कुटुंबांना 2 मुलींच्या जन्मानंतर नसबंदी केली आहे तर त्या कुटुंबांना होणार आहे. माझी कन्या भाग्यश्री योजना अंतर्गत नॅशनल बँकेत लाभार्थी मुली आणि तिच्या आईच्या नावे संयुक्त खाते उघडले जाईल आणि दोघांना 1 लाख रुपयाचा अपघात विमा आणि 5,000 रुपये ओव्हरड्राफ्ट सुद्धा मिळेल. मित्रांनो, या योजनेनुसार मुलीच्या जन्मानंतर कुटुंब नियोजन केल्यास 50,000 रुपये सरकारकडून देण्यात येईल. त्यानंतर जर 2 मुली असतील तर दुसऱ्या मुलीच्या जन्मानंतर 25,000 रुपयाची जी रक्कम आहे तर ती दिली जाते. माझी कन्या भाग्यश्री योजनेअंतर्गत राज्य सरकारने दिलेली रक्कम मुलीच्या शिक्षणासाठी वापरली जाऊ शकते. महाराष्ट्रातील अधिकाधिक कुटुंबांना या योजनेचा लाभ घेता यावा यासाठी सरकारने या कुटुंबाची वार्षिक उत्पन्न मर्यादा सुद्धा 1 लाखाहून 7.5 लाख रुपये वाढवली आहे. या योजनेनुसार मुलीच्या जन्मानंतर 1 वर्षाच्या आत किंवा दुसऱ्या मुलीच्या जन्मानंतर 6 महिन्याच्या आत नसबंदी करणं अनिवार्य राहील. आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न तो म्हणजे या योजनेसाठी नेमकं डॉक्युमेंट कोणकोणते लागणार आहेत तर अर्जदार हा महाराष्ट्राचा रहिवासी असणं गरजेचं आहे. जर एखाद्या व्यक्तीला 2 मुली असतील तर त्याला माझी कन्या भाग्यश्री योजनेअंतर्गत लाभ मिळू शकतो. त्यानंतर अर्जदाराकडे आधार कार्ड असणं गरजेचं आहे. आई किंवा मुलीचे बँक खाते पासबुक संयुक्त असणं गरजेचं आहे. पत्ता पुरावा पत्ता असणं गरजेचं आहे. उत्पन्न प्रमाणपत्र, मोबाईल नंबर आणि पासपोर्ट आकाराचे फोटो लागतील. आता शेवटचा आणि महत्त्वपूर्ण प्रश्न तो म्हणजे या योजनेसाठी तुम्हाला नेमकं
नेमकं अर्ज कुठे करायचा आहे तर माझी कन्या भाग्यश्री योजनेसाठी जे पालक इच्छुक असतील तर त्यांना राज्य सरकारच्या अधिकृत वेबसाईटवरून जो फॉर्म आहे तर तो फॉर्म डाउनलोड करावा लागेल आणि तो फॉर्म भरून तुमच्या जवळच्या महिला व बाल विकास विभागामध्ये जमा करावा लागेल। तुम्हालाही जरी माझी कन्या भाग्यश्री योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर फॉर्म डाउनलोड करा, तो फॉर्म भरा आणि तुमच्या जवळच्या महिला व बाल विकास विभागामध्ये जमा करा। मित्रांनो ही होती माझी कन्या भाग्यश्री योजनेची A to Z माहिती। या योजनेसंदर्भात काही डाऊट असेल तर व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये नक्कीच विचारा। अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओसाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका।